गायत्रीचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी साखरपुडा ठरला होता. दरम्यान तरुणीला दोन्ही स्थळ पसंत नव्हते. गायत्रीने कुटुंबाची पसंती नाकारत ते दोन्ही साखरपुडे मोडले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये तिने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन इतर जातीतील एका तरुणाशी प्रेमविवाह केला. या आंतरजातीय विवाहाचा बापाला प्रचंड राग आला होता, कारण तरुणीने आधीच दोन स्थळांना स्पष्ट नकार दिला होता. पुढे तिने आपल्या पसंतीने आंतरजातीय तरुणासोबत लग्न केल्याने बापाच्या मनात तीच खंत होती. पुढे 5-6 महिने त्यांच्यात काही घडलं नाही. विनोद वसईकर वय 50 असं आरोपी बापाचं नाव आहे. समाजात बदनामी झाली या विचाराने त्यांच्या मनात सुडाची भावना धुमसत होती. कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी दूध नाका परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. लग्नानंतर काही महिने उलटले होते. आता घडलं असं की लग्नानंतर पहिल्यांदाच गायत्री काही कामासाठी कल्याणला आपल्या माहेरी आली. तिच्या माहेरी आल्याने कुटुंबात सर्व काही आलबेल असल्याचं दिसत होतं. 31 मेला रविवारी रात्री संपूर्ण वसईकर कुटुंबाने बराच वेळ एकत्र बसून चित्रपट पाहिला, जेवण केलं आणि त्यानंतर सर्वजण काळा तलाव परिसरात फिरायलाही गेले. म्हणजे परिस्थिती पूर्वपदावर आली असं चित्र होतं. म्हणजे गायत्री माहेरी आल्याने आनंदी वातावरण होतं, पण शेवटी राग आणि वेळ काही पण करायला लावते. हेच या ठिकाणी घडलं. दुसऱ्या दिवशी गायत्रीची आई व भाऊ कुठेतरी बाहेर गेले होते. दुपारची वेळ होती. या दरम्यान गायत्री व तिचे वडील विनोद वसईकर हे दोघेच घरात होते. तेव्हाही काही बिघडलं नव्हतं. आईने दुपारी गायत्रीला फोन केला होता. तेव्हा गायत्रीने आईला एवढंही सांगितलं, मी आणि बाबा घरीच आहोत. येथे प्रश्न असा आहे की आरोपी वडील विनोद हे तर ड्युटीला गेले होते. खरं तर आरोपी विनोद हे सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाले होते, पण काही वेळातच कोणालाही न कळू देता ते गुपचूप पुन्हा घरी परतले होते. बाप लेकीचं दुपारचं जेवणही सोबतच केलं, पण दुपारच्या जेवणानंतर तो विषय बापाने कोरून काढला. त्या जुन्या विषयावरून बाप लेकीत पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात विनोद वसईकर यांनी घरातील धारदार शस्त्र काढून मुलगी गायत्रीवर सपासप वार केले. कपाळावर आणि शरीरावर अनेक वार केले. वडिलांच्या भीषण हल्ल्यामुळे प्रचंड रक्तस्राव होऊन गायत्रीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दुपारी 4च्या सुमारास आरोपी अत्यंत घाईघाईने इमारतीमधून बाहेर पडून गायब झाला. आरोपी व्यक्ती हा किती वाजता काम सोडून घरी परतला आणि लेकीची हत्या करून किती वाजता घरातून बाहेर पडला हे सर्व हालचाली पोलिसांना CCTV तपासल्यानंतर समोर आलं. हत्या केल्यानंतर आरोपी वडील तर फरार झाला आणि गायत्रीचा मृतदेह त्याच ठिकाणी पडून होता. जेव्हा रात्री 7 ते 8च्या दरम्यान गायत्रीच्या आई घरी पोहोचल्या तेव्हा खोलीत गायत्री भयानक अवस्थेत दिसून आली. घटनेनंतर आरोपी विनोद वसईकर अतिशय चालाखीने पडून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. अखेर 3 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी विनोदला पकडलं. मुलीने मनाविरुद्ध आंतरजातीय विवाह केला. त्याचाच राग शांत होत नव्हता. त्याच रागातून आपण लेकीची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. तर या घटनेबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.